नमस्कार, मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. आपण द्विविध वानराचा वध पाहत आहोत. बलरामाने त्याचा वध कसा केला त्याची इथे कथा आहे. आपण पाहिलं की तो द्विविध वानर त्यांची चेष्टा करायला लागला, त्यांच्या अंगावर यायला लागला. त्यावेळेला बलरामाने काय केलं, तो हसला, पण खूप राग आला होता त्याला. मग त्याने आपलं मुसळ घेतलं हातामध्ये आणि त्या वानराने सुद्धा एक मोठी अशी टेकडी घेतली आणि बलरामाच्या अंगावर फेकली त्याने. पण यदुवीर बलरामाने काय केलं, मुसळाने त्याचे हजारो तुकडे केले. ज्याने ते पृथ्वीवरती तुकडे तुकडे होऊन ते टेकडी छोटी होती ती पडली खाली, तुकडे झाले तिचे. त्यावेळेला त्या वानराने बलरामाच्या मुसळाचा वार वाचवला आणि तोही खूप चिडला होता आणि त्यांनी त्याच्या छातीमध्ये एक बुक्का मारला. त्यावेळेला बलरामाने सुद्धा क्रुद्ध होऊन द्विविधाच्या डोक्यावरती असं बुक्का मारला. त्याने त्याला रक्त ओकलं त्यांनी आणि निर्जीव होऊन तो पृथ्वीवरती पडला. हे मैत्रेया, तो जेव्हा पडला त्यावेळेला त्याचा शरीराचा आघात झाल्यानंतर इंद्राच्या वज्राने जसे विदीर्ण होतात पर्वत, त्याप्रमाणे तो ज्या पर्वतावर होता त्याचे शेकडो तुकडे झाले. त्यावेळेला देवतांनी बलरामाच्या वरती फुलं उधळली आणि तिथे येऊन म्हटलं की खूपच छान काम केलं, तू खूप छान झालं, असं म्हणून ते त्याची प्रशंसा करायला लागले. ते म्हणाले, हे वीर, दैत्य पक्षाला जो उपकार करणारा होता हा दुष्ट वानर होता. त्याने संसाराला खूपच त्रास दिला होता सगळ्यांना आणि हे खूप सौभाग्याचा विषय आहे की आज तो आपल्या हातून मारला गेला. असं म्हणून गुह्यकांच्या सहित देवगण अत्यंत आनंदाने स्वर्गलोकाला परत गेले. श्री पराशर ऋषी म्हणतात, शेषावतार, धरणीधर, धीमान बलरामाचं असं अनेक मोठी कार्य आहेत ज्याचं तुलना कोणाशी केली जात नाही. या ठिकाणी हा 36वा अध्याय संपतो. यामध्ये 24 श्लोक आहेत. आता आपण 37वा अध्याय बघू. यामध्ये ऋषींचा शाप, यदुवंशाचा विनाश आणि भगवंताचं स्वधाम परत जाणे वैकुंठाला हे विषय आहेत. श्री पराशर ऋषी म्हणतात, हे मैत्रेय, अशा प्रकारे संसाराला उपकारक असं जे बलरामाने काम केलं ते श्रीकृष्णाबरोबर त्यांनी दैत्य आणि दुष्टराजांचा वध करून केलं. शेवटी अर्जुनाच्या बरोबर त्यांनी काय केलं, कृष्णाने 18 अक्षौहिणी सेनेला मारलं आणि पृथ्वीवरचा भार उतरला, म्हणजे महाभारत युद्धामध्ये. अशा प्रकारे संपूर्ण राजांना मारून पृथ्वीवरचा भार उतरवला त्यांनी आणि मग ब्राह्मणांच्या शापाच्या निमित्ताने आपल्या कुळाचा संहारसुद्धा केला. मुने मैत्रेया, शेवटी द्वारकापुरी सोडली त्यांनी आणि आपल्या मानव शरीराचा त्याग करून श्रीकृष्ण आपला अंश बलराम, प्रद्युम्न वगैरे सगळ्यांच्या सहित विष्णुमय धामाला परत गेले. श्री मैत्रेय म्हणाले, हे मुने, श्री जनार्दनाने विप्रशापाच्या मिशानी कशा प्रकारे आपल्या कुलाचा नाश केला, तसेच आपला मानव देह कशा प्रकारे सोडला. श्री पराशर ऋषी सांगतात, एकदा काही यदुकुमारांनी महातीर्थ पिंडारक क्षेत्रामध्ये विश्वामित्र, कण्व, नारद वगैरे महामुनींना पाहिलं. तेव्हा यौवनाने उन्मत्त झालेले ते बालकांनी काय केलं, आपल्या नशिबामध्ये पुढे जे काही होणार आहे त्याच्या प्रेरणेने त्या मुलांनी काय केलं की जांबवतीचा पुत्र सांबाला त्यांनी स्त्रीवेश दिला आणि मुनीश्वरांना प्रणाम करून त्यांना अतिशय नम्रतेने विचारलं की या मुलीला पुत्र होण्याची इच्छा आहे, तेव्हा हे मुनिजन काय होईल तुम्ही सांगाल का, मुलगा की मुलगी. तेव्हा पराशर ऋषी सांगतात, यदुकुमारांनी असा प्रश्न विचारला धोका देण्यासाठी किंवा चेष्टा करण्यासाठी. तेव्हा ते ज्ञानसंपन्न मुनिजन कुपित झाले आणि ते म्हणाले की एक लोकोत्तर मुसळ असं तिच्या पोटी जन्माला येईल आणि जे समस्त यादवांचा नाशाचं कारण होईल.
ज्याने संपूर्ण यादवांचं कुळ या संसारामध्ये निर्मूल होऊन जाईल. मुनिगणांनी अशा प्रकारे म्हटल्यानंतर कुमार घाबरले सगळे. आणि मग ते येऊन त्यांनी जसंच्या तसं जे घडलं ते उग्रसेन राजाला सांगितलं. आणि मग सांबाच्या पोटातून एक मुसळ उत्पन्न झालं. उग्रसेनाने काय केलं, त्या मुसळाचं, लोहमय मुसळ होतं, लोखंडी होतं, त्याचं चूर्ण केलं आणि त्यांना सांगितलं मुलांना की हे समुद्रामध्ये फेकून द्या. त्याप्रमाणे त्यांनी केलं. आणि त्या मुसळाचे तुकडे जे काही चूर्ण होतं त्यापासून पुष्कळ त्या ठिकाणी अशी टोचणारं जे गवत असतं तर ते उत्पन्न झालं त्या ठिकाणी. म्हणजे जखम होते त्याच्या पात्याने गवताच्या, असं तीक्ष्ण गवत असतं ते निर्माण झालं. यादवांच्या द्वारा चूर्ण केलं गेलं होतं ते मुसळ, तर ते लोखंडाचं होतं. आणि त्याने अगदी म्हणजे भाल्याचं टोक कसं असतं टोकदार, तर तसं ते टोकदार जे असतं तर ते त्यांनी एक थोडा तुकडा राहिला तर तो सुद्धा त्यांनी समुद्रामध्ये फेकला होता. त्या तुकड्याला एका माशाने गिळलं. त्या माशाला कोळ्यांनी पकडलं आणि त्याचं ते पोट त्यांनी चिरलं, फाडलं म्हणजे. तेव्हा त्यातून एक मुसळखंड निघालं. त्याचं ते जरा नावाच्या व्याधाने ते घेतलं. भगवान मधुसूदन या समस्त घटनेला परिपूर्णतेने जाणत होते, पण त्यांनी जी विधात्याची इच्छा आहे ती बदलण्याचा प्रयत्न केला नाही. यावेळेला देवतांनी वायूला पाठवलं. त्यांनी एकांतामध्ये श्रीकृष्णाला प्रणाम केला आणि म्हटलं की भगवान, ह्या देवतांनी मला दूत म्हणून पाठवलं आहे. हे विभो, वसुगण, अश्विनी कुमार, रुद्र, आदित्य, मरुद्गण आणि साध्यादी देवगण जे आहेत त्यांच्यासह इंद्राने आपल्याला जो संदेश पाठवला आहे तो ऐकावा. हे भगवान, देवतांच्या प्रेरणेने त्यांच्या विनंतीवरून आपण त्यांच्याबरोबरच पृथ्वीचा भार उतरण्यासाठी अवतीर्ण झाला आहात. म्हणजे सगळे देव पण त्याच्याबरोबर आले होते. त्याला 100 वर्षापेक्षा अधिक जास्त दिवस झाले. आता आपण दुराचारी दैत्यांना मारलेला आहे, पृथ्वीचा भार पण उतरवला आहे. म्हणून आमची प्रार्थना आहे की आता सगळे देवगण स्वर्गामध्ये आपल्यापासून सनाथ होत, म्हणजे आपण आता स्वर्गाला या आणि देवतांना सनाथ करा. हे जगन्नाथ, आपण भूमंडलामध्ये आला आहात त्याला 100 वर्षापेक्षा अधिक दिवस झाल्याने आता जर आपल्याला यायचं असेल तर स्वर्गलोकाला यावं अशी विनंती आहे. हे देवगणांचं असं पण म्हणणं आहे की जर आपल्याला इथं राहण्याची आणखीन इच्छा असेल तर सेवकांचा सुद्धा हाच धर्म आहे. पण यथासमय आपलं कर्तव्य सांगावं, स्वामीला आठवण करून द्यावी, असा पण सेवकांचा धर्म असतो. श्री भगवान म्हणाले, हे दूत, तुम्ही जे सांगितलं आहे ते सगळं मी जाणतो. यासाठी मी आता यादवांचा नाशाचा प्रारंभ केला आहे. या यादवांचा संहार केल्याशिवाय पृथ्वीवरचा भार हलका होणार नाही. म्हणून आता 7 रात्रीच्या आत यांचा संहार करून पृथ्वीवरचा भार उतरवून मी लवकरच जसं तू सांगतो आहेस तसं करतो. म्हणजे मी परत येतो तिकडे स्वर्गाला. ज्या प्रकारे ही द्वारकेची भूमी मी समुद्राला मागितली होती त्याप्रमाणे मी त्याला परत देईन आणि यादवांचा सगळा संहार करून मी स्वर्गलोकाला येतो. आता देवराज इंद्र आणि देवतांना असं समजलं पाहिजे की संकर्षणासहित मी मनुष्य शरीराला सोडून स्वर्गात जणू काही पोचलोच आहे. म्हणजे त्यांनी आश्वस्त व्हावं. पृथ्वीच्या भारभूत जो जरासंध वगैरे राजागण मारले गेले आहेत, तर हे यदुकुमारसुद्धा त्यांच्यापेक्षा कमी नाहीत. म्हणून तुम्ही देवतांना जाऊन सांग म्हणजे तू हे वायुदेवा, की मी पृथ्वीचा हा महाभार जो आहे तो उतरवेन आणि देवलोकाचं पालन करण्यासाठी स्वर्गामध्ये येईन. आपण इथे थांबूया. आपण 27व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.